एकीकडे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर दुसरीकडे लोकसभेच्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अशातच या अधिवेशनातून मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे। लोकसभेत गोंधळ करणाऱ्या काही विरोधी खासदारांचं संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबन करण्यात आलं आहे। माननीय सदस्यगण, श्री वी वेंथिलिंगम, श्री गुरजीत सिंह औजला, श्रीमती सुप्रिया सुले। ये बड़ा अप्रिय प्रसंग है कि अनेक बार आपसे अनुरोध किए जाने के पश्चात भी आप निरंतर नियमों की अवहेलना कर रहे हैं, चेयर की अवहेलना कर रहे हैं। ये वास्तव में कोई ऐसी किसी को भी प्रसन्न करने वाली बात नहीं है, परंतु आपने विवश किया है। बराबर आग्रह के पश्चात भी आप मर्यादा का निरंतर उल्लंघन कर रहे हैं। सारा देश हमको देखता है। विवश होकर के मुझे इन सब नामों को नेम करना पड़ रहा है। केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला। यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावांचा समावेश असल्याचे समोर आले आहे।